आपण एक नवीन बॅच सुरू करतोय। त्या बॅचचं स्वरूप असं असेल की जे गट ब आणि गट क करिता ती बॅच असणार आहे। ती बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही मोडमध्ये घेण्यात येत आहे। यासोबतच लक्षात ठेवा की ती बॅच अगदी बेसिक टू ऍडव्हान्स पर्यंत असणार आहे आणि जो महिला वर्ग आहे किंवा जो नोकरदार वर्ग आहे इतक कमी फीज मध्येच की कशा पद्धतीने तयारी करता यावं हाच एक उद्देश डोळ्यासमोर ठेवलेला आहे आपण। आणि ती एक बॅच सुरू करतोय। ती बॅच आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन सोबतच त्यासोबतच लक्षात घ्या अगदी बेसिक पासून म्हणजे अगदी पाठ्यपुस्तकांचा संदर्भ घेऊन सुद्धा आपण हे बॅच सुरू करतोय आणि वेगवेगळ्या विषयांसाठी तुम्हाला वेगवेगळे शिक्षक मिळणार आहेत। त्यासोबतच अगदी विषय झाल्या संपल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये सराव पेपर सुद्धा घेण्यात येणार आहे। त्यासोबतच लक्षात घ्या प्रत्येकाचं डाऊट सेशन सुद्धा आपण येणार आहे आणि डाऊट कसे क्लिअर करता येईल प्रत्येकाचं यावर सुद्धा भर देऊन मागील 10 वर्षाचे जे प्रश्न आलेले आहे मित्रांनो त्यांचं सुद्धा विश्लेषण आपण त्यामध्ये घेणार आहे। म्हणून एक लक्षात ठेवा ही बॅच अत्यंत म्हणजे रिझल्ट ओरिएंटेड स्वरूपामध्ये सुरू करतोय आपण। अत्यंत कमी फीज असणार आहे त्यांची ऑनलाईनला सुद्धा आणि ऑफलाईनला सुद्धा। सायंकाळी आपण 8 वाजता असणार आहे ती बॅच की ते रोज तुम्हाला 8 वाजता बॅच असणार आहे लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये मिळणार आहे। म्हणजे प्रत्येक विद्यार्थी आपला वेळ काढून तो बॅच अटेंड करू शकेल एक आणि त्या स्वरूपात म्हणजेच तुम्हाला अत्यंत ऑनलाईनला आपण जे सुविधा देण्यात आलेली आहे ती EMI सिस्टम पद्धतीने म्हणजेच प्रत्येक विद्यार्थी ऑनलाईनला वन टाइम पे न करता तो त्याच्या सोयीनुसार म्हणजे तो महिन्याप्रमाणे म्हणजे EMI पद्धतीने तो त्याची फीस सुद्धा पे करू शकणार आहे। ही सुविधा त्यामध्ये आपण दिलेली आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो ऑफलाईनला आपल्याकडे या बॅच मध्ये अत्यंत कमी लिमिटेड स्टुडंट असणार आहे। म्हणून विद्यार्थी लक्षात ठेवा ज्या येणाऱ्या 2025 आणि 2026 या परीक्षेला अनुसरून ही बॅच सुरू करतोय आपण आणि ही बॅच रेग्युलर नियमित स्वरूपामध्ये सुरू असणारी आहे। अगदी प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण सुद्धा यामध्ये घेण्यात येणार आहे। चालू घडामोडी सुद्धा घेण्यात येणार आहे। कुठलाही टॉपिक तुम्हाला सुटणार नाही आणि अगदी बेसिक टू ऍडव्हान्स पर्यंत घेण्यात येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो काही अधिक माहिती करिता तुम्ही लिंक वरती जाऊन तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यामध्ये सर्व डिटेल्स माहिती तुम्हाला दिलेली आहे। म्हणून इन्स्टॉल झाल्यानंतर आणि त्यामध्ये काही अडचण असेल काही त्यामध्ये जर समजा डाऊट असेल तुमचा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा। तुमच्या शंकेचं निरसन नक्कीच केलं जाईल।